राज्यात उद्यापासून गणेशोत्सवाला सुरुवात होते। मी सध्या मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर आहे आणि या ठिकाणी आता कोकणाकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी सुद्धा वाढू लागल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय। काही जण रात्रीपासूनच आलेले आहेत। आज 8:15 वाजताची गाडी आहे। लोकमान्य टिळक सावंतवाडी स्पेशल 8:20ची गाडी आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता गर्दी वाढलेली आहे। त्यासोबतच 2 सुपरफास्ट एक्सप्रेस ज्या आहेत त्या कोकणाकडे रवाना होणार आहेत आणि त्यासाठी प्रवाशांची जी गर्दी आहे ती सुद्धा या ठिकाणी वाढल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतं। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। लोकमान्य टिळकपासून LTT सावंतवाडी स्पेशल जी ट्रेन आहे ती या ठिकाणी आपल्याला दाखवते 1171। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून लोक जे आहेत ते कोकणाकडे रवाना होत आहेत। जे बाय रोड जात आहेत त्यांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो म्हणून अनेक जण रेल्वेने जाणं पसंत करत आहेत। त्यासोबतच तेजस एक्सप्रेस या ठिकाणाहून निघालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर मुंबईच्या दादर स्टेशनहून सुद्धा सावंतवाडीसाठी आणि कोकणासाठी बऱ्याचशा गाड्या निघत आहेत। काही प्रवासी या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, काय नाव तुमचं आणि गणेशोत्सव आहे, किती आनंद आहे, कुठे निघालाय? माझं नाव रुपाली आहे। मालवणला चाललोय आम्ही। अच्छा, बापडा गावी। अच्छा, तिकडे कसा उत्साह आहे तुमच्यामध्ये? गणपती निमित्त चाललाय, सुट्टे घेऊन जात आहे? हिचं गाव बापड आहे, ही माझी जाव आहे। हिच्या घरी मी आज पहिल्या वर्षी माहेरी चालले हिच्या गणपतीसाठी। तर भरपूर मजा येणार आहे आणि यांच्याकडे भरपूर मोठी फॅमिली आहे, त्यांच्याशी बोल। ताई, काय कसं वाटतंय गणपतीला उत्सव कशा पद्धतीने साजरा होतो कोकणात विशेष करून? खूप छान, मस्त एन्जॉय करतात सर्वजण। चाकरमानी, मुंबईवरून चाकरमानी सर्वजण येतात, पूर्ण फॅमिली एन्जॉय करतो आम्ही। नक्कीच मुंबईमध्ये इतके दिवस काम केल्यानंतर जेव्हा 10 दिवस गणपती विराजमान होतात त्यावेळेचा जो आनंद असतो तो शब्दामध्ये मांडता येतो का? खरोखर शब्द म्हणजे गणपती बाप्पा म्हटल्यावर अंगावर एक रोमांच उभा राहतो आणि मुंबईचा ताण सगळं आम्ही तिकडे हरवून जातो त्या ह्याच्यामध्ये, भजनांमध्ये, आरत्यांमध्ये। म्हणजे खूप खूप आनंद होतो आम्हाला। तुमचा काय अनुभव? आम्ही लालबाग सोडून फर्स्ट टाइम ह्यांच्या गावी चाललेलो आहे कोकणामध्ये। आम्ही लालबागची मजा सोडून कोकणातली मजा घ्यायला चाललेलो आहे। गणपती बाप्पा मोरया। नक्कीच एकदा सगळ्यांनी म्हणा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आपण पाहतो या ठिकाणी गणपती बाप्पाच्या भक्तीचा जो आनंद आहे आणि जी आतुरता आहे ती वाढत चाललेली आहे आणि बरेचसे प्रवासी आहेत ते आता कोकणाकडे मार्गस्थ होत आहेत, रवाना होत आहेत। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।